या घटनेमध्ये ऊसतोड मजूर महिला गर्भवती असताना काम करत होती। कुठलीही मेडिकल सेवा ती घेत नव्हती, म्हणजे गोळ्या घेत नव्हती किंवा आराम करत नव्हती। त्या अवस्थेत ती काम करत होती। मग अशामध्ये सुद्धा तो चमत्कार घडला। महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या हजारो ऊस तोडणी कामगार कुटुंबापैकी एक होती पार्वती आणि तिचा नवरा दत्तू। बीड जिल्ह्यातील कोयता असलेल्या या जोडप्यानं साखर कारखान्याच्या मुकादमाकडून मोठी उचल घेतली होती। ती फेडल्याशिवाय घरी परतायचे नाही हा त्यांचा निश्चय होता। पार्वती 8 महिन्याची गर्भवती असूनही रोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दत्तू सोबत ऊस तोडणीच्या कामात जुंपलेली होती। आपल्या पहिल्या बाळासाठी चांगलं भविष्य मिळावं म्हणून ती अतोनात कष्ट करत होती। त्यांच्या वस्तीवर ना धड पाण्याची सोय होती ना आरोग्याच्या सुविधा। एक दिवस पहाटे कामाला लागल्यावर पार्वतीला अचानक असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या। वस्तीपासून दवाखाना 2 तास पायी दूर होता आणि वेळेवर वाहन मिळणं शक्य नव्हतं। दत्तू हतबल झाला। शेजारील महिला मंगल आणि लक्ष्मीबाई यांनी तात्काळ तिला आधार दिला। वेळ न घालवता दत्तूनं तिला उसाच्या एका कोपऱ्यात तोडलेल्या उसाच्या वाळलेल्या पालापाचोळ्याच्या ढिगाऱ्यावर हळूच बसवलं। त्या थंडीत त्याच पाचटाच्या बिछाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास पार्वतीच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला। वेदना आणि आनंदाच्या मिश्र भावनांनी दत्तू गहिवरला। मंगलनं जुन्या साडीच्या तुकड्यानं बाळाला गुंडाळलं। दवाखान्यासाठी मुकादमला विनंती करूनही काही उपयोग झाला नाही। त्यांनी रात्रभर त्या लहानशा झोपडीत थंडीशी झगडत काढली। दुसऱ्या दिवशी कामावर सकाळी दत्तूनं बाळाला आणि पार्वतीला जवळच्या आरोग्य केंद्रात नेलं। डॉक्टरांनी दोघांनाही पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले। दत्तूनं पार्वतीला आज आराम करण्याचा आग्रह केला, पण पार्वतीच्या डोळ्यासमोर फक्त कर्जाची उचल आणि बाळासाठी आवश्यक पैसा उभा राहिला। दत्तू, तू एकट्यानं 2 कोयत्यांचे कामं करू शकणार नाहीस। आजचा दिवस बुडला तर आपली उचल कधी फिटणार? तिनं शांतपणे पण निर्धारानं दत्तूला सांगितले। दुपारी 12 वाजले। बाळ शांत झोपलेलं पाहून पार्वती हळूच उठली। तिनं बाळाला मंगलच्या स्वाधीन केलं आणि आपला कोयता उचलला। तिच्या पायातून अजूनही वेदना जाणवत होत्या, पण मातृत्वाच्या कठोर निर्धारानं तिनं वेदनांकडे दुर्लक्ष केलं। ज्या शेतात, ज्या पाचटात तिनं काल रात्री एका नव्या जीवाला जन्म दिला होता, त्या शेतात ती दुसऱ्या दिवशी ऊस तोडणीसाठी परतली। दत्तूनं तिला पाहिल्यावर त्याला काही बोलवेना। त्यानं फक्त मान खाली घातली आणि दोघे पुन्हा कामाला लागले। कोयत्याचा खटखट आवाज पुन्हा शेतात घुमू लागला। हा आवाज केवळ ऊस तोडण्याचा नव्हता, तर महाराष्ट्रातील हजारो ऊस तोडणी कामगार मातांच्या अखंड हृदयद्रावक संघर्षाचा तो आवाज होता। तो त्यांना जगण्यासाठी दररोज करावा लागतो। त्यांच्यासाठी मातृत्व हा विश्रांतीचा काळ नसून अधिकच्या जबाबदारीसह सुरू ठेवण्याचा कष्ट असतो। ही कथा ऊस तोडणी कामगारांच्या कठोर वास्तव्याचे प्रतीक आहे।